Hello friends, last period we saw about dengue, some important disease of present days, and today we will going to study about swine flu, its symptoms, and about next disease AIDS. So before that, first we see about malaria. Now do you know malaria is spread by female anaphylis? Fill in the blank साठी क्वेश्चन येतो. Malaria is spread by female dash anaphylis, while elephantiasis by female culex. आता मलेरिया म्हणजे त्याला आपण मराठीत हिवताप म्हणतो. हिवताप हा अनाफिलिस डासाच्या मादीमुळे होतो. फिमेल मीन्स मादी, अनाफिलिस डासाचं नाव आहे. अनाफिलिस डासाच्या मादीमुळे कुठला आजार होतो? हिवताप. तर एलिफंटासिस म्हणजे हत्तीपाय बाय फिमेल क्युलेक्स. फिमेल क्युलेक्स डासाच्या मादीपासून हत्ती रोग होतो. अनाफिलिस आणि एडिस. एडिस इजिप्टियन अनाफिलिस ग्रोन इन क्लीन वॉटर. कुठं वाढतात हे? म्हणजे डेंग्यूचा आणि मलेरियाचे डास यांची वाढ स्वच्छ पाण्यामध्ये होते. वाईल क्युलेक्स इन डर्टी वॉटर. क्युलेक्स मात्र कशामध्ये वाढतो? डर्टी म्हणजे प्रदूषित पाणी, सिवेज वॉटर म्हणजे गटार. अंडरस्टँड अँड एक्सप्लेन अदर्स. आपण इतरांना सांगायचंय कशाविषयी? आता जी माहिती घेतली आपण त्याविषयी. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे ना, म्हणून फक्त अभ्यासाच्या दृष्टीने नाही. आता पावसाचा सीझन सुरू आहे, त्यामुळे ह्या प्रत्येकाचं तुम्ही एक्सप्लेनेशन द्यायचंय. ओके. स्वाइन फ्लू, रीजन ऑफ infection. Infection of swine flu occurs through pigs and humans. Virus of swine flu are spread through secretion of nose and saliva. What are the symptoms of swine flu? First is difficulty in breathing, म्हणजे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे. Second one is sore throat and body pains. Sore throat means घसा खवखवणे. Body pains शरीर दुखणे. Diagnosis of swine flu. For a diagnosis of swine flu, liquid from throat of patient is sent in laboratory. काय करतात? स्वाइन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवतात. Diagnostic facilities are available in National Institute of Virology. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था जी आहे पुणे येथे, त्या ठिकाणी पाठवतात. And National Institute of Communicable Disease NICD दिल्ली, राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली येथे आहे. तर या ठिकाणी या स्वाइन फ्लूच्या तपासण्या केल्या जातात किंवा त्या ठिकाणी त्या उपलब्ध आहेत. फर्स्ट केस ऑफ स्वाइन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. Swine flu was caused by the virus influenza A H1N1, and person who come in contact with pigs can contract this disease. म्हणजे डुकरांच्या मध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते. पहिला पेशंट मेक्सिको मध्ये सापडला मार्च 2009 मध्ये. आणि स्वाइन फ्लू कुठल्या व्हायरसमुळे होतोय? तर इन्फ्लुएन्झा हे H1N1 या व्हायरसमुळे तो होतोय. नेक्स्ट डिसीज आहे प्रेझेंट डेज मधल्या डिसीज मधला एड्स. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एड्स? Acquired immunodeficiency syndrome. How this disease is caused? This disease is caused by HIV. Full form of HIV, human immunodeficiency virus. In this disease, victim suffers from various diseases
due to progressive weakening of natural immunity. Diagnosis of AIDS cannot be confirmed without test in medical laboratories. Name of test is ELISA. ELISA test issued for its proper diagnosis. Symptoms of AIDS are person specific. व्यक्तिसापेक्ष याची लक्षणं एड्सची असतात. एड्स हा जो रोग आहे तो HIV मुळे होतो. HIV चा फुल फॉर्म आहे ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू हा विषाणू कमी करतो. म्हणजे रोगप्रतिकार शक्ती हळूहळू कमी झाल्याने एड्स मध्ये विविध रोगांची लागण होते. AIDS does not occur due to touching to and sharing the food with HIV infected person or by nursing the HIV patient. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, एड्स हा जो रोग आहे तो HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने किंवा त्याच्यासोबत जेवल्याने किंवा HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने होत नाही. Our behavior with HIV infected person must be normal. आपलं HIV बाधित व्यक्तीसाठीच जे व्यवहार आहे तो नेहमी सर्वसामान्यच असावा. Now about some more information about HIV. HIV was first reported in an African species of monkey. कुठं सापडला तर आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडामध्ये सापडला. According to the National AIDS Control Program and UNAIDS, 80 to 85% HIV infection in India occurs through unsafe sexual contact. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतामध्ये 80 to 85% संसर्ग हा अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स मधून पसरत आहे. So what are the preventive measures for AIDS? Take new syringe when you go to the doctor, or take blood which is HIV free. Then use separate syringe. Drugs, don't take drugs. Some are the preventive measures. And next one is assignment. Assignment, first question is write preventive measure of AIDS. Second one is write symptoms of swine flu. And third one is write names of some infectious diseases. Write down all these questions at the same time, question which are in your exercise. Also try to solve. Read lesson carefully. Okay, thank you.